नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार स्वागत करतो। तर लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। आज अचानक दुपारपासून संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत, ज्यांना जूनचा हप्ता आलेला होता, तर अशा संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना जुलै महिन्याची रक्षाबंधनापूर्वीची ओवाळणी वितरित करण्यात आलेली आहे। मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलंच होतं की ज्यावेळी रक्षाबंधनाचा कार्यक्रम आहे 9 तारखेला, 9 तारखेच्या पूर्वसंध्येला हा हप्ता जमा होईल, परंतु आता 2 ते 3 दिवस अगोदरच हा हप्ता वितरित झालेला आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना हप्ते वितरणाची प्रोसेस झालेली आहे। हप्ता तुमचा जर जमा झाला असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमचा जिल्हा नक्की कळवा। तर याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील अजून काही पात्र लाडक्या बहिणी आहेत ज्यांना जूनचा हप्ता आलेला आहे, परंतु अजून जुलैचा हप्ता आलेला नाहीये। अशा लाडक्या बहिणी प्रतीक्षा करायच्या, कारण का डीबीटी 2 ते 3 दिवस चालतं। पुढच्या काही दिवसांमध्ये 2 ते 3 दिवसांमध्ये ज्यांना जूनचा हप्ता आलेला होता, फक्त जुलैचा हप्ता येणं बाकी आहे, अशा संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना पुढच्या 2 दिवसांमध्ये पुन्हा डीबीटी द्वारे हा लाभ जमा केला जाणार आहे। आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता आलेला नाहीये, तर अशा लाडक्या बहिणींना सध्याचा जुलैचा हप्ता जमा करण्यात आलेला नाहीये। त्यामुळे त्यांनी प्रतीक्षा करायची आहे। त्यांच्यासाठी ई-केवायसी प्रोसेस लवकरच पोर्टलवरती सुरू केली जाणार आहे। तर लक्षात घ्या की ज्यांना जूनचा हप्ता आलेला नाहीये त्यांना जुलैचा हप्ता नाहीच आलाय। आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ई-केवायसी ची तारीख आल्यानंतर, ई-केवायसी झाल्यानंतर तुमचा अर्ज पुन्हा अप्रूव्ह होईल। त्यासाठी तुम्हाला पात्र ठरणे गरजेचं आहे आणि अर्ज अप्रूव्ह झाला की तुम्हाला जून आणि जुलै दोन्ही जो लाभ आहे तो पुढील हप्त्याच्या वेळी मिळणार आहे। तर अशा प्रकारे हीच अपडेट आहे। ज्या लाडक्या बहिणींना अद्याप मागील जूनचा हप्ता आलेला आहे परंतु जुलैचा हप्ता आज आला नाही, त्यांनी प्रतीक्षा करायची आहे। पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना हा हप्ता मिळून जाणार आहे। आणि याचबरोबर ज्यांना जूनचा हप्ता आला नव्हता अशा लाडक्या बहिणींना देखील जुलैचा हप्ता आला नाहीये, त्यांनी देखील जोपर्यंत कागदपत्र पडताळणी होत नाहीये तोपर्यंत प्रतीक्षा करायची आहे। लवकरच कागदपत्र पडताळणीची प्रोसेस वेबसाईटवरती सुरू होणार आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींपर्यंत नक्की पोहोचवा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट मध्ये राहा।